तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी घेऊन आलेली आहे इथे जाड पोह्यांचा चिवडा. खूपच छान, टेस्टी आणि खमंग खुसखुशीत होणारा हा चिवडा मी इथे बनवलेला आहे. हा चिवडा सकाळी नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता आणि कोणत्याही टायमाला तुम्ही खाऊ शकता. मुलेसुद्धा हे खूप आवडीनं खातील आणि मोठेसुद्धा तेवढ्याच आवडीने खातील. खूपच टेस्टी आणि अगदी कमी सामग्रीमध्ये, इन्ग्रेडियंट्समध्ये हा चिवडा बनलेला आहे. तर जास्त वेळ न गमावता चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि जर का व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर सगळ्यात आधी ना मी इथे घेतलेले आहे जाड पोहे. किमान हे पोहे 2 किलोच्या आतमध्ये आहेत, 2 किलो इतके पोहे आहेत. तर याला ना मी आधी छान उन्हामध्ये इथे वाळत घातलेले होते. तर खमंग असे कुरकुरीत छान पोहे वाळलेले आहेत. तर आता ना इथे मी चिवड्याला जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत तर ते इथे घेतलेले आहे. तर 1.5 चम्मच इतके मी इथे तिखट घेतलेले आहे, लाल तिखट, आणि सोबतच सोप घेतलेली आहे. कच्ची सोप नव्हती तर इथे भाजलेली सोप घेतलेली आहे. आणि इथे धनिया पावडर, जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आणि 1 पाव शेंगदाणे आणि 1 पाव डाळ्या घेतलेल्या आहे. सोबतच मी इथे थोडेसे मक्याचे पोहे घेतलेले आहे. हे मोजून नाही आहेत, तर पॉकेटमध्ये होते तर मी 2 पॉकेट घेतलेले आहेत. तर आता नाही, ह्या सोबतच मी इथे घेतलेला आहे अर्धा चमचा इतकं हळद घेतलेली आहे. सोबतच इथे लसूण घेतलेले आहे 4-5 पाकळ्या आणि त्याला ओबडधबड असं चिंदून घेतलेलं आहे. आणि सोबतच इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहे. ड्रायफ्रूट मी कापून घेतलेले आहे कारण माझ्या मुलीला ना ड्रायफ्रूट आवडत नाही, तर त्यामुळे मी इथे ते खाल्ली पाहिजे म्हणून कापून घेतलेले आहेत. सोबतच कढीपत्ता आणि धनियापत्ती आणि मिरची घेतलेली आहे. 2 किलोचा मी इथे चिवडा बनवणार आहे, तर त्यासोबतच मक्याचे पोहे पण त्यामध्ये ॲड होणार आहेत. म्हणजे कमसे कम 2.5 किलो इतका चिवडा होणार आहे. तर त्याच्यानुसार तुम्ही इथे तिखट घेऊ शकता. तर आम्ही जास्त खूपच तिखट खातो, त्यामुळे मी इथे जास्त तिखट आणि मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथे तिखट मीठ वापरू शकता. तर सगळ्यात आधी ना मी इथे लसूण फ्राय करायला घेतलेला आहे. लसूण ना इथे गोल्डन ब्राऊन असं खुसखुशीत छान होतपर्यंत त्याला आपण खरपूस होईपर्यंत तळून घेऊया. तर लसूण ना मला खूप आवडते म्हणून मी इथे लसूण घेत आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता. तर लसूण मी इथे जास्त वापरलेलं नाही आहे, 4-5 पाकळ्या वापरलेला आहे. तर आता ना इथे लसूण फ्राय झालेलं होतं छान खुसखुशीत. तर याला नाही का वाट्यामध्ये आपण काढून घेऊया. आणि सोबतच मी इथे कढीपत्तासुद्धा फ्राय करून घेतलेला आहे. आणि यासोबतच आता सगळे इन्ग्रेडियंट्स आपण असेच फ्राय करून घेऊया. तर सर्वच गोष्टींना इथे खुसखुशीत भाजायचे आहे, म्हणजे इथे कडक होईपर्यंत भाजायचे आहे. तर लसूणसुद्धा इथे मी तसाच भाजून घेतलेला आहे आणि कढीपत्तासुद्धा इथे कडक होईपर्यंत मी भाजलेला आहे. आणि इथे सांबारसुद्धा मी कडक होईपर्यंत भाजलेला आहे. आता सांबारसुद्धा काढून घेतला आणि मिरचीसुद्धा इथे मी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. डाळ्यासुद्धा मी इथे खरपूस होईपर्यंतच भाजून घेणार आहे. आता सगळे इन्ग्रेडियंट्स इथे एक एक होतच आहे. तर ड्रायफ्रूटसुद्धा इथे मी भाजून घेतले. तर इथे सर्वच गोष्टींना खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे, डाळ्या, शेंगदाणे आणि सगळ्याच गोष्टी. तर आता इथे मी माझे सगळे इन्ग्रेडियंट्स झालेच होते, फक्त शेवटी राहिले होते शेंगदाणे. तर शेंगदाणेसुद्धा मी इथे भाजून घेत आहे. तर इथे 2दा शेंगदाणे मी काढून घेतले आणि सोबतच आता इथे मी मक्याचे पोहेसुद्धा तळून घेणार आहे. तेल कढईमध्ये खूप कमी होतं, तर त्यामुळे ना इथे मला चमच्याने असं फ्राय हलवा लागत आहे कारण ते बरोबर तळले जात नाही आहे. तर तेल थोडं इथे जास्त घ्यायचं आहे. इथे मक्याचे पोहेसुद्धा माझे तळलेले आहेत. तर आता असं करून मी सगळेच पोहे एक एक करून इथे तळून घेणार आहे. आणि सोबतच आता मी इथे पोहेसुद्धा फ्राय करून घेणार आहे. पोहेसुद्धा छान इथे फुलत आहे. तर तेल ना पोहे तळण्यासाठी खूप जास्त गरम पाहिजे, नाहीतर तेल गरम नसलं ना तर ते पोहे फुलत नाहीत आणि ना तेल राहतं त्या पोह्याला पकडून. तर त्यामुळे ना इथे तेल जास्त गरम असू द्या आणि पोहे छान, म्हणजे छान प्रकारे इथे फ्राय होईल आणि तेव्हाच पोह्याला तेल राहणार नाही आणि तुमचा चिवडा जो आहे तो तेलकट बनणार नाही. तर असं करून मी इथे सगळे पोहे तळून घेतलेले आहेत. आता ना इथे मी सोबतच मिक्सर घेतला आहे, त्यामध्ये ना इथे सोप टाकत आहे. सोप ना इथे वाटलेली नव्हती तर त्यामुळे इथे, आणि मीठसुद्धा इथे ठोकट राहतं म्हणून मी हे सगळं एका ठिकाणी मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहे. तर सोप टाकलेली आहे, धनिया पावडर, जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर आणि लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि हळद तर मी नंतर वरून टाकणार आहे. तर याला ना सगळं आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ.
तर मीठ इथे मी थोडं कमीच टाकलेलं आहे, जर कमी वाटलंच मला तर मग मी नंतर टाकून देणार आहे। तर आम्हाला ना चिवड्यामध्ये वगैरे असं ती गोड आवडत नाही, तर मी इथे साखर स्किप करत आहे। तर तुम्ही इथे टाकायची की नाही ते तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही इथे बघून घ्या। तर इथे ना माझा पूर्ण हा मसाला तयार झालेला होता, तर आता ना इथे मी चिवड्यावरती टाकून देणार आहे। तुम्ही बघू शकता इथे पोहे छान प्रकारे फुललेले आहेत आणि असे क्रंचीसुद्धा झालेले आहेत। तर आता ना यामध्ये जे सगळे इंग्रेडियंट्स होते डाळे शेंगदाणे वगैरे, तर ते इथे मी टाकून घेत आहे। तर डाळे शेंगदाणे मी तळलं होतं, तर तिथं ना खाली तेल होतं, तर त्यामुळे मला ना ते असं हाताने हे करायला पाहिजे नव्हतं, तर ते तेल ना पोह्यामध्ये गेलं थोडंसं। तर इथे थोडासा चिवडा इथे ऑइली होणार आहे, तर तुम्ही ना इथे डाळे शेंगदाणे बटर पेपरवर ठेवून घ्या, म्हणजे तेल ना त्याला असं जिरून जाणार आणि मग तेलकट चिवडा होणार नाही। तर आता ना मी हा मसाला याच्यावरती पोह्यावरती टाकून दिलेला आहे आणि सोबतच इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे। तर आता ना मी थोडंसं मला इथे तिखट कमी वाटलेलं होतं, तर त्यामुळे मी ते अर्धा चमचा इतके आणखी तिखट मी यामध्ये ॲड करत आहे आणि सोबतच इथे थोडंसं मीठ ॲड करणार आहे। तर आता ना मी याला एकजीव सगळं मिक्स करून घेणार आहे। सगळं इथे मी एकजीव करून घेणार आहे। हातानेच करून दाखवलं असतं, पण इथे ना पोहे जे होते शेवटी सगळ्यात तळलेले, तर ते थोडे इथे गरम होते, तर त्यामुळे मी इथे चमच्यानी करत आहे। तर बघू शकता इथे कलरसुद्धा छान व्यवस्थित आलेला आहे आणि जास्त तिखटसुद्धा झालेला नाही आहे हा चिवडा। तर मी माझ्या नवरोबाजवळच होते, त्यांना म्हटलं की टेस्ट करून बघा चिवडा, तर त्यांनीसुद्धा म्हटलं की छान झालेला आहे आणि तिखट मीठसुद्धा व्यवस्थित लागलेला आहे आणि परफेक्ट इथे सगळा चिवडा झालेला आहे। तर मी सुद्धा इथे थोडासा चिवडा हातामध्ये घेऊन खाऊन बघितला, तर खरंच खूप छान झालेला होता चिवडा आणि इथे तिखट मीठ सगळं गोष्टी इथे बरोबर झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा हा चिवडा नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली चिवड्याची ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।